हे वेगवेगळे मिश्रण जे जमिनीत आपल्याला टोकन करायचं आहे त्याचं मी प्रमाण आपल्याला सांगतो. हंगामानुसार ते वेगळं बदलू शकतं. तर गहू ह्या रब्बी हंगामात चांगला येईल, त्यामुळं गव्हाचं अर्ध्या एकरासाठी प्रमाण 1 ते 1.5 किलोपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर हे सूर्यफूल आहे. सूर्यफूल अर्धा किलो ठेवलं तरी भरपूर झालं. मुगाचं पण अर्धा किलो, चवळी अर्धा किलो, हरभरा हा रब्बी हंगामात चांगला येतो, तो 1 किलोपर्यंत ठेवूया. त्यानंतर हे आपल्याला मोहरी ही फुलांना मधमाशांना आकर्षित करते. मधमाशांचं त्या ठिकाणी प्रमाण वाढवते आपल्या शेतीमध्ये, तर त्याचं अर्धा पावशेर ठेवलं तरी चालेल. तागाचं प्रमाण, ताग हे हिवाळ्यात फार वाढत नाही, 1 किलोपर्यंत मी घेतलं आहे. त्यानंतर हुलगा अर्धा किलो, मटकी पावशेर, आणि हे कांद्याचं बी माझ्याकडे थोडं शिल्लक होतं, ते घेतले. ते उगवतं आहे का नाही माहीत नाही. त्यानंतर 100 रुपयाला हा येलोरा कंपनीचा मुळा मिळतो आहे पावशेराचा, हा मी घेतला आहे. 105 रुपयाची किंमत आपल्याला दाखवते. त्यानंतर हा घास आहे, 2-3 वर्षापासून माझ्याकडे ठेवला होता, उगवतं आहे का नाही माहीत नाही, पण हा 1 किलोचा हा पुडा आहे. त्यानंतर उडीद हा 1 किलो घेतला आहे, पण एवढा अर्धा किलो भरपूर झाला अर्ध्या एकर क्षेत्रासाठी. तर हंगामानुसार प्रत्येकाने त्यामध्ये बियांमध्ये बदल करायचा.